सर्वांना सलाम. प्रभू परमेश्वर देई बापाची स्तुती करूया. पुन्हा एक बार प्रभू देई बापाने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केलेला आहे. आपल्या प्रत्येकाची काळजी त्या प्रभू परमेश्वर देई बापाने घेतलेली आहे आणि तो आपला सहाय्य करत आहे. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये आनंदाचे, पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये कधी कधी दुःखाचे आणि कठीण प्रसंग असतात. पुष्कळदा आमच्या चेहऱ्यावर हास्य असतं तर पुष्कळदा आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात प्रियांनो. आणि मानवी जीवनामध्ये आम्हाला माहित आहे की हे सुख आणि दुःख ह्या गोष्टी आलटून पालटून मनुष्याच्या जीवनामध्ये येतच असतात. परंतु परमेश्वर देवबापाचे आभार मानूया की प्रभू परमेश्वर देवबाप अशा दोनही प्रकारच्या प्रसंगांमध्ये आमच्या बरोबर राहतो आणि तो आमचं सहाय्य करतो, आमची काळजी घेतो. आमच्या दुःखामध्ये तो आमचं सांत्वन आहे आणि आमच्या आनंदामध्ये तो आमचा आनंद द्विगुणित करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. आम्हाला आशीर्वादित करणारा प्रभू आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आम्ही या भूतलावर आहोत सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग हे येत जात राहतील. परंतु एक गोष्ट जी कायम आमच्या जीवनामध्ये असणार आहे, स्थिर असणार आहे, आणि ती म्हणजे आमचा जो जिवंत प्रभू परमेश्वर देवबाप आहे त्याची उपस्थिती आणि त्याचं आमच्या बरोबर असणं हे आमच्यासाठी विशेष आशीर्वादाचं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून त्या प्रभू देवबापाचे आभार मानित आपल्या आजच्या डिवोशनला मननाला आपण सुरुवात करूया. आणि आज मत्तई कृत शुभवर्तमान याचा अध्याय 23 आणि वचन 37 पासून पुढे 39 पर्यंत मी तुमच्याकरिता वाचत आहे. मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 23 आणि वचन 37 पासून 39 पर्यंत. यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यास धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, आतापासून तो प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही. प्रभू देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रियांनो, हा शास्त्रभाग आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होता, त्या शेवटच्या आठवड्यामध्ये होता, ज्याला आपण पॅशन वीक म्हणून आपण दरवर्षी या वचनांवर आपण मनन करीत असतो, त्यापैकी असा हा एक शास्त्र भाग आहे. आणि या शास्त्र भागामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की यरुशलेमेच्या भवितव्याबाबत प्रभू येशू ख्रिस्ताने काढलेले दुःखोद्गार किंवा दुःखाचे उद्गार या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, शास्त्र भाग आमच्या परिचयाचा आहे. आज या शास्त्र भागावर मनन करीत असताना या शास्त्र भागाला आपण 2 प्रश्न विचारणार आहोत. या 2 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न हा आज आपण विचारणार आहोत आणि दुसरा प्रश्न जो आहे तो शुक्रवारच्या डिवोशन मध्ये आपण विचारणार आहोत. आणि म्हणून आज हा जो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी या शास्त्र भागाला विचारित आहोत, तो पहिला प्रश्न अशा प्रकारचा आहे की कोण दुःखोद्गार काढत आहे किंवा कोणाला दुःख होत आहे. सोपा प्रश्न आहे. कोण दुःखोद्गार काढत आहे? चटकन याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळेल की प्रभू येशू ख्रिस्त ही दुःखाचे उद्गार काढत आहे. त्याचाच दुसरा भाग किंवा त्याच प्रश्नाचा पुढचा भाग ज्यामध्ये आम्ही पाहतो की कोणाला दुःख होत आहे, या प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या या मननामध्ये शोधण्याचा किंवा पाहत असताना प्रभू परमेश्वर देवबाप आमच्या बरोबर काय बोलू इच्छितो त्याकडं आपण आपलं लक्ष लावूया. मग प्रियांनो, दुःखोद्गार काढणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. यरुशलेमेच्या भवितव्याबाबत, यरुशलेमेकडे पाहिल्यानंतर यरुशलेमेच्या भवितव्याबाबत प्रभू येशू ख्रिस्त ही दुःखाचे उद्गार काढत आहे. आणि म्हणून आम्हाला हे पाहायला भेटतं की हे दुःख प्रभू येशू ख्रिस्ताला होत आहे. जो दुःखोद्गार काढतो किंवा ज्याला दुःख होतं तोच दुःखोद्गार काढताना आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हे दुःखाचे उद्गार काढत असताना प्रियांनो त्याला
आतून यरुशलेमेबद्दल ते दुःख होत आहे. आम्हाला माहित आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मुखामध्ये जे आहे तेच त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये आहे तेच त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. हीच आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेली आहे. जेव्हा याच्या विपरीत त्याला शास्त्री परुषी यांच्या जीवनामध्ये दिसून आलं. काय दिसून आलं? आम्ही या मागच्या रविवारी देखील ते पाहिलं की हे लोक ओठांनी माझी स्तुती करतात परंतु अंतःकरणाने ते माझ्यापासून दूर आहेत. यांच्या मुखामध्ये काही आहे परंतु यांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी वेगळं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मुखामध्ये जे आहे तेच त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून जेव्हा तो हे दुःखाची उद्गार काढत आहे प्रियांनो, ते दुःख त्याच्या मनामध्ये आहे. आणि हे दुःख आहे यरुशलेमेबद्दल. या यरुशलेमेकडे पाहिल्यानंतर तिचं जे भवितव्य प्रभू येशू ख्रिस्ताला दिसत आहे, जे येणाऱ्या दिवसांमध्ये तिचं चित्र प्रभूला दिसत आहे. प्रियांनो, ते चित्र पाहिल्यानंतर, ते चित्र पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी दुःख होत आहे. आणि हे दुःखाचे उद्गार प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काढत आहे. प्रियांनो, दुःखाचे उद्गार, कारण प्रभू तिचं भविष्य पाहतो. आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे की ज्या परमेश्वर देवाने आपल्याला निर्माण केलेला आहे, जो आमचा तारण करता आहे, जो आमचं रक्षण करणारा प्रभू परमेश्वर आहे, त्याला आमचा भूतकाळ, आमचा वर्तमान काळ आणि आमचा भविष्यकाळ हा एकाच वेळेस माहित आहे. आमचा परमेश्वर हा सर्वज्ञानी परमेश्वर आहे आणि त्यामुळं त्याला मानवाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा एकाच वेळेला माहीत असतो. आणि म्हणून ज्याला माझ्या जीवनातला प्रत्येक दिवस माहीत आहे त्या प्रभू परमेश्वर देवबापाच्या अधीन होणं हे माझ्यासाठी किती आशीर्वादाचं आहे. त्या प्रभू परमेश्वर देवबापाला स्वतःचं समर्पण करणं, त्या प्रभू परमेश्वर देवावर जीवनातील सर्व चिंता काळजी टाकणं, त्याच्यावर सर्व भिस्त टाकणं हे माझ्यासाठी किती आशीर्वादाचं आहे. कारण त्याला माझा भविष्य काळ देखील, माझं भवितव्य देखील त्याला कळतं. प्रियांनो, त्याला माहित आहे, त्याला दिसतं. आमचा प्रभू परमेश्वर हा सर्व ज्ञानी प्रभू परमेश्वर देवबाप आहे. आज आमच्यासाठी हा एक विचार करण्याचा भाग आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला यरुशलेमेचं जे भवितव्य दिसत होतं ते पाहून त्याने हे दुःखाचे उद्गार काढले. कधी आम्ही आमच्या जीवनाबद्दल हा विचार केला का की प्रभू परमेश्वर देवाला आमचं भवितव्य काय दिसत आहे? आपण स्वतःला विचारूया की जर यरुशलेमेच्या ठिकाणी मी स्वतःला ठेवलं आणि जर माझा प्रभू माझ्याकडे पाहतो तर माझ्याकडे पाहून तो आज कशा प्रकारचे उद्गार काढतोय. आज माझा प्रभू परमेश्वर ज्या वेळेस त्या पित्याच्या उजवीकडून माझ्याकडे पाहतो तर तो माझ्यासाठी कशा प्रकारचे उद्गार काढतो, माझं काय भवितव्य त्याला दिसत आहे. कदाचित आज आम्ही जे काही करत असू ते आमच्या दृष्टीने योग्य असेल. आम्ही वर्तमान परिस्थिती पाहतो आणि वर्तमान परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही वर्तमान परिस्थितीमध्ये जे आम्हाला योग्य वाटतं, जे आमच्या हिताचं वाटतं, जे आमच्या फायद्याचं वाटतं ते निर्णय आम्ही घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. परंतु आम्ही हे निर्णय घेत असताना वर्तमान परिस्थितीचा विचार करून आम्ही पुढे जात असताना आम्ही थोडंसं थांबावं आणि वर्तमान परिस्थिती बरोबर परमेश्वर देवबापाचं वचन आणि वर्तमान परिस्थिती, परमेश्वर देवबापाचं वचन यांच्यामध्ये मी स्वतःला ठेवायचं आहे. आणि माझ्या स्वतःला यांच्यामध्ये ठेवल्यानंतर मग मी माझ्या भविष्याची योजना करायची आहे. मग मी वर्तमान परिस्थितीकडे पाहून मी निर्णय घ्यायचे आहेत. कारण पुष्कळदा असा अनुभव येतो प्रियांनो की आम्ही वर्तमान परिस्थितीकडे पाहून निर्णय घेतो, विचार करतो, परंतु हे करत असताना आम्ही पुष्कळदा परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे दुर्लक्ष केलेलं असतं. आम्ही पुष्कळदा हे विसरलेलो असतो की तो परमेश्वर, त्याला माझं भवितव्य पण दिसत आहे, त्याला माझा भविष्य काळ देखील दिसत आहे. तो प्रभू परमेश्वर माझ्या या निर्णयाबद्दल
आज काय विचार करतो? आम्ही वर्तमान परिस्थितीकडे पाहून जे योग्य आम्हाला वाटतं ते करतो, परंतु प्रियांनो, जे आम्हाला योग्य वाटतं ते खरंच परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही, ते खरंच परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योग्य आहे की नाही, याचा विचार करणे देखील तितकंच महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे. जर आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, याचाच अर्थ आम्ही हे विसरून जातो की माझा परमेश्वर, त्याला माझं भविष्य कळतं, त्याला माझं भवितव्य माहीत आहे. आणि म्हणून आमच्यासाठी आज हा विचार करण्याचा भाग आहे की आज जर प्रभू माझ्याकडे पाहतो तर त्याला तो माझ्याबद्दल काय उद्गार काढेल. महत्वाचं आहे प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आम्ही इस्रायलाचे जे पहिले 3 राजे आहेत, शौल, दावीद आणि शलमोन, यांच्याकडे जर आम्ही पाहिलं तर यांच्या बाबतीत आम्हाला काय पाहायला भेटतं? देवाने निवडलेले हे लोक, अभिषेक अशा प्रकारचे हे लोक. शौलाबद्दल आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याचं राज्य झुगारून दिलेलं आहे, कारण शौलाने वर्तमान परिस्थितीचा विचार केला आणि त्याला त्यामध्ये जे योग्य वाटलं ते त्याने केलं. ते करत असताना त्याने परमेश्वराच्या नियमशास्त्राकडे, त्याच्या आज्ञेंकडे त्याने दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम शाऊलाच्या जीवनामध्ये काय झाला आम्हाला पाहायला भेटतो. आम्ही शल्मोनाकडे ज्यावेळेस येतो, 3रा राजा, त्याच्या बाबतीत देखील आम्हाला काय पाहायला भेटतं की त्याच्यासारखं वैभव, ऐश्वर्य, ज्ञान आणखीन कोणाकडे नाही प्रियांनो. देवाकडून ज्याने ज्ञान प्राप्त करून घेतलं असा हा ज्ञानी राजा. परंतु प्रियांनो, आपल्या ज्ञानाचा उपयोग करत असताना ज्या चुकीच्या गोष्टी त्याने केल्या, जे चुकीचे निर्णय त्याने घेतले, आता विचार करण्याचा भाग आहे की ज्ञानी मनुष्य चुकीचे निर्णय घेतोय, ज्याला देवाकडून ज्ञान प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, असा व्यक्ती चुकू शकतो. ज्ञानी व्यक्ती, एखाद्या मूर्खाने तसं वागलं तर ठीक आहे, त्याला समजत नाही, त्याला कळत नाही, ठीक आहे. परंतु ज्ञानी व्यक्ती, प्रियांनो, ज्ञान देखील पुष्कळदा आम्हाला, ज्याच्याबद्दल आम्हाला असं म्हणता येईल की जर आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे, त्याच्या नियमांकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर आमच्या ठाई असलेलं ज्ञान देखील आम्हाला पुष्कळदा चुकीच्या मार्गाने घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणून फक्त ज्ञान असणे, आम्ही ज्ञानी असणे एवढंच पुरेसं नाही, तर आमचं ज्ञान हे योग्य दिशेने वापरण्यात येणे, योग्य दिशेने त्याचा उपयोग होणे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. शल्मोनाबद्दल असं म्हटलेलं आहे की तो देवाच्या मनातून उतरलेला आहे. तो देवाच्या मनातून उतरलेला आहे, देवाच्या मनातून उतरलेला. एकाच राज्य देवाने झुगारून दिलं, एक देवाच्या मनातून उतरला. दावीद राजाबद्दल आम्ही पाहतो प्रियांनो, ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये एक अतिशय कठीण प्रसंग आला, ज्यावेळेस तो पापामध्ये पडला. प्रियांनो, बत्शेबेसोबत त्याने पाप केल्यानंतर सर्व ते पाप त्याने इतकं व्यवस्थित प्लॅन केलं. बत्शेबेचा जो नवरा होता त्यालाही युद्धामध्ये बरोबर प्लॅनिंग करून त्याने संपवून टाकलं. आता कोणीही मला दोष देणार नाही, आता कोणालाही काही कळणार नाही, या विचारांमध्ये हा जो दावीद राजा आहे प्रियांनो, त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की देवाची त्याच्यावर नाराजी झाली, देवाची त्याच्यावर नाराजी झाली. प्रभू परमेश्वर देवबाप त्याच्यावर नाराज झाला. परंतु प्रियांनो, प्रभू परमेश्वर देवबाप जो आहे हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये संधी देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याने संदेष्टाला त्याच्याकडे पाठवलं. दाविदाने त्याचं पाप कबूल केलं प्रियांनो, त्याने मान्य केलं, त्याने स्वीकारलं, त्याने पश्चाताप केला. तो देवासमोर बसला, तो दुःखी झाला, त्याने पश्चाताप केला. दाविदाची पश्चातापाची प्रार्थना स्तोत्रामध्ये आपल्या प्रत्येकाला माहित आहे प्रियांनो. तो दावीद राजा, त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की तो देवाच्या मनासारखा आहे. 3 राजे, एकाचं राज्य देवाने झुगारून दिलं, एक देवाच्या मनातून उतरलेला आहे, परंतु एक राजा देवाच्या मनासारखा आहे. चुकला तोही, त्यानेही
परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी त्याला मोह झाला त्या परिस्थितीप्रमाणे त्याने निर्णय घेतला. पाप केल्यानंतर ते पाप लंपवण्यासाठी परिस्थितीनुसार त्याला जे काही करता आलं ते सगळं त्याने केलं. परंतु हे सगळं करत असताना कदाचित मनुष्याला ते कळणार नाही, मानवाला ते कळणार नाही, परंतु तो विसरला की ज्या देवाने मला अभिषेक केला तो परमेश्वर देवा, त्याच्यापासून हे काहीही लपलेलं नाही. आम्हीही पुष्कळदा वर्तमान परिस्थितीचा विचार करून जे आम्हाला योग्य वाटतं, जे आमच्या हिताचं वाटतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियांनो, आज लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त हा यरुशलेमेच्या भवितव्याबाबत पाहतो आणि तिचं भविष्य पाहून तो मोठे दुःखाचे उद्गार त्या ठिकाणी काढतो. प्रियांनो, अध्याय 24 मध्ये देखील मंदिराबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं, यरुशलेमेच्या नाशाबद्दल जे त्याने सांगितलं, त्याची परिपूर्ती पुढच्या काही वर्षांमध्ये झालेली आम्हाला पाहायला भेटते. आणि म्हणून आज आमच्यासाठी हा एक महत्वाचा भाग आहे की जो प्रश्न आपण या शास्त्र भागाला विचारला की कोणाला दुःख झालं, प्रभू येशू ख्रिस्ताला दुःख झालं. का दुःख झालं? कारण त्याला यरुशलेमेचं भविष्य दिसत होतं. आज माझं भविष्य ज्यावेळेस प्रभू पाहतो, आज माझं भवितव्य ज्यावेळेस प्रभू परमेश्वर पाहतो, त्यावेळेस तो काय बोलत आहे हा प्रश्न, हे परीक्षणाचा भाग हा आहे प्रियांनो, जो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आज आमचं मन आम्हाला काय साक्ष देतं, देवाचा आत्मा आमच्याबद्दल काय साक्ष देतो, परीक्षण करा. जर आमचा सत्सद विवेक जर अजूनही आम्ही सांभाळून ठेवलेला आहे तर आमच्या चुका, आमचे दोष कदाचित आज आम्हाला दिसतील, कदाचित तो डागाळला असेल. तर देवाचा आत्मा जो आमच्या ठाई आहे, जो त्याच्या वचनांमधून आम्हाला वारंवार सावध करतो प्रियांनो, तो आम्हाला आमचे दोष, अपराध दाखवतो. आणि म्हणून आमच्यासाठी महत्वाचं हे आहे काय, आज ज्यावेळेस आम्हाला कळतं, आम्ही दाविदाप्रमाणे पश्चाताप करून प्रभूकडे वळतो काय आज आमच्यासाठी प्रभू ही साक्ष देऊ शकतो का की हे लेकरू, हा मुलगा, ही मुलगी, हा तरुण, ही तरुणी, हा पुरुष, ही स्त्री, हे माझे आहेत, माझ्या मनाप्रमाणे, माझ्या मनासारखे हे लोक आहेत. प्रियांनो, दाविदासाठी जर प्रभू ही साक्ष देतो तर निश्चित आम्हा प्रत्येकासाठी देखील ही संधी आहे की आम्हीही त्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा ज्यातून आमच्यासाठी प्रभू ज्यावेळेस उद्गार काढेल ते दुःखाचे असतील, किंवा प्रभू ज्यावेळेस उद्गार काढेल ते आमच्यासाठी आनंदाने भरलेले असतील. हे आज आम्ही जे निर्णय घेत आहोत, हे आज जे आम्ही आमचं जीवन जगत आहोत ज्या प्रकारे, त्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुम्हाला माहित आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की आम्हाला काय करण्याची गरज आहे. आमच्यासाठी वचनानुसार योग्य काय आहे ते करावं, जेणेकरून उद्या आमच्यासाठी आनंदाचे उद्गार प्रभूच्या मुखातून आम्हाला ऐकायला भेटतील. प्रभू परमेश्वर देवा, तुम्हास याद्वारे आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, मी मनापासून तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला मान, महिमा, गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. पण आज एक वार तू आम्हा सर्वांना एकत्र केलं, सुंदर संधी दिली, सुंदर सहभागिता तू दिली प्रभू. वचनांच्या द्वारे आम्ही एकमेकांची भेट घ्यावी. पवित्र देव बापा, वचनांवर मनन करण्याच्या द्वारे तुझी उपस्थिती, तुझी सहभागिता आम्हाला तू दिली, याबद्दल आम्ही तुझे आज मनापासून आभार मानित आहोत, तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, ज्यावेळेस तू त्या यरुशलेमेकडे बघितलं, पवित्र देव बापा, दुःखाने भरलेले उद्गार तू हिच्यासाठी काढलेस. आज आमच्याकडे पाहून तू काय उद्गार काढतो प्रभू, आज आमचं काय भवितव्य तुला दिसत आहे, याचं परीक्षण आम्ही करत असताना आमचं योग्य उत्तर आम्ही स्वतःला द्यावं आणि त्या उत्तराप्रमाणे आम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी बदलण्याची, सुधारणुकीची आवश्यकता आहे याचा विचार करून योग्य निर्णय आज आम्ही घ्यावेत. याकरिता आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानतो. परमेश्वर देव बापा, आमची प्रार्थना आहे, या दिवसांमध्ये तुला तुझ्या लेकरांच्या गरजा माहीत आहे. पवित्र देव बापा, तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव. उत्तम आरोग्य तुझ्या लेकरांना तू पुरव. सर्व वयोवृद्धांना आम्ही तुझ्या हातात देत आहोत प्रभू. तू प्रत्येकाची काळजी घे, तुझं संरक्षण तू प्रत्येकाला पुरव. परमेश्वर देव बापा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. पुढील सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देत
प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हाला असते. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. प्रभू परमेश्वर देव बाप तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो.